नमस्कार मंडळी, रोज रोज पनीर तेच खाऊन कंटाळा आलाय. चला तर मग पनीरची मस्त अशी युनिक रेसिपी आपण पाहणार आहोत, की खायला पण छान लागते आणि तयार पण झटपट होते. अगदी 10 ते 15 मिनिटातच तुमची रेसिपी रेडी होते. चला तर मग साहित्य पाहून घेऊया. 2 कांदे, 4 टोमॅटो, सुकं खोबरं घेतलेलं आहे. आपल्याला कांदे छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. थोडासा भाजला गेला की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. छान असं मस्त ब्राऊन कलर आला की त्याच्यामध्ये आपल्याला 4 टोमॅटो ॲड करायचे आहे. हे प्रमाण 4 लोकांसाठी आहे. 8 लोकांसाठी, 10 लोकांसाठी बनवायचं असेल त्याच्यात तुम्ही डबल प्रमाण घेऊ शकता. 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. छान एकत्र परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, हाय फ्लेम कुठेही करायची नाही. आपल्याला हे मिश्रण परतत असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये 7 ते 8 काजू घालून घ्यायचे आहेत. ते पण छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. मस्त असं मसाला छान असा परतला गेला की त्याच्यामध्येच आपल्याला मस्त असा कढीपत्तासुद्धा घालायचा आहे. कोथिंबीर सर्वजणच घालतात, पण कढीपत्ता कधीतरी घालून बघा. खायलासुद्धा खूप सुंदर लागतो आणि शरीरासाठी सुद्धा खूप छान असं त्याचे खूप फायदे आहेत. तर कढीपत्ता तुम्हाला जास्त आवडत असेल तुम्ही जास्त घालू शकता. आता गॅसची फ्लेम मंद असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे. छान असं एकत्रित करून हे आपल्याला छान मंद आचेवर 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं आहे. मसाला छान आतून शिजला की फ्लेवर पण खूप सुंदर येतो. तर तुम्ही पाहू शकता आता आपला मसाला शिजत आहे तोपर्यंत आपण सुकं खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. ते आपलं भाजलं नव्हतं, असंच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मसाला छान असा एकत्र परतून झाला आहे. त्यातलं पाणीसुद्धा पूर्ण शोषून घेतलेलं आहे. गॅस बंद करायचा. पूर्ण भाजलेला मसाला आपल्याला फॅनखाली पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि मगच तो मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. तर आपण आता इथं लसूण मसाला घेतला आहे, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला आणि मीठ घेतलेला आहे. तर जो मसाला आपण वाटला होता त्याच्यामध्येच किचन किंग मसाला, कांदा लसूण मसाला आणि मीठ घालायचं आहे. आणि इथं मी 150 ग्रॅम पनीर आणलं होतं, त्याच्यातलं 50 ग्रॅम पनीर मी मिक्सरला वाटलेलं आहे. मिक्सरला वाटून पनीर घाला तुम्ही, खूप सुंदर तुमची रेसिपी होते. तुम्ही ट्राय करून बघा, खायला पण खूप सुंदर लागते. मसाला आपला मिश्रण तयार आहे. आता पॅनमध्ये आपल्याला 3 ते 3.5 चमचे तेल घालायचं आहे. मस्त असं इथं त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि मिक्सरला जे वाटण केलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला मस्त असं मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. पुन्हा आपल्याला किचन किंग मसाला थोडासा घालायचा आहे. अगोदर अर्धा चमचा घातलेला, पुन्हा अर्धा चमचा घातला आहे. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत मिश्रण परतायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास किंवा पाऊण ग्लास पाणी तुम्ही घेऊ शकता. इथं मी अर्धा ग्लासच पाणी घेतलेलं आहे आणि पाणी ओतून आपल्याला ते मिश्रण झाकण ठेवून आपल्याला ती भाजी छान अशी होऊ द्यायची आहे बारीक गॅसवर. तोपर्यंत आपण बाजूला तव्यावर मस्त पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, परंतु शॅलो फ्राय केलेलं पनीर खूप सुंदर लागतं. तर आता आपण पनीर शॅलो फ्राय करून घेतलं आहे. तर गॅस बंद करून घ्यायचा आहे. भाजी आपली इथं तयार झालेली आहे, म्हणजेच भाजीचं टेक्स्चर खूप सुंदर आलेलं आहे. ह्या स्टेजला 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर लगेच आपल्याला पनीरचे पीस त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनटं ही भाजी होऊ द्यायची आहे. नंतर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड करून घालायची आहे. तुम्ही पाहू शकता कसुरी मेथी हातावर चुरूनच घालायची आहे. खूप सुंदर त्याची टेस्ट येते. ही भाजी नक्की घरी करून बघा. तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. मी पहिल्यांदा केली, माझ्या मुलांना खूप आवडली. तुम्ही पण नक्की करा.